असे शब्द निवडा जे तुम्हाला तुमच्या उद्दिष्ट प्राप्तीच्या दिशेने नेतील. तुमच्या दिसण्यात सुधारणा करण्याचा अगदी कमी खर्चाचा पर्याय म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य. तुम्हाला होणारे त्रास लहान बाळांसारखे असतात. त्याचे जेवढे संगोपन कराल तेवढे ते जोमाने वाढतील. इतर व्यक्ती त्यांच्या समस्यांबद्दल बोलत असतील तरी तुम्ही स्वतःच्या बाबतीत घडलेल्या चांगल्या घटना स्मरण करा. हेच आनंदीपणाचं गुपित आहे. तुमच्या आयुष्यात पूर्वी घडून गेलेल्या काही दुःखद घटनांचा विचार करत राहण्यापेक्षा सध्या घडत असणाऱ्या अनेक चांगल्या घटनांचा विचार करा. जर तुम्ही स्वतः गुरफटला असलात तर तुम्ही गरजेपेक्षा जास्त कपडे घालण्यासारखे आहे. कोणतीही गोष्ट आपोआप घडत नसते. तुम्हाला हवं ते सगळं मिळविण्यासाठी तुम्हालाच कष्ट, श्रम करायचे आहेत, हे लक्षात ठेवा. आरशात माणसाच्या बाह्यरूपाची शोभा दिसते, पण त्याच्या मित्रांच्या निवडीवरून त्याचं अंतरंग दिसून येतं. आपल्या आजूबाजूच्या वातावरणाप्रमाणे आपण घडत जातो. तुमचे मित्र तुमच्यात स्वप्न जागवू शकतात किंवा तुमच्या स्वप्नांचे मारक ठरू शकतात. ज्याची तुम्हाला अतिशय भीती वाटते तीच गोष्ट करा, म्हणजे भीतीचा अंत अटळ आहे. आयुष्यात अशी कोणतीही गोष्ट नसते ज्याला आपण घाबरावं. ती गोष्ट केवळ समजून घ्यायची असते. ज्या माणसाचं ऐश्वर्य हिरावून घेतलं जातं त्याचं थोडंफार नुकसान होतं. जो आपला चांगला मित्र किंवा हितचिंतक गमावतो त्याचं जास्त नुकसान होतं. पण जो आपली हिंमत हारतो त्याचं सर्वस्वच नष्ट होतं. अपयश ही अशी एकमात्र सुवर्ण संधी आहे ज्यामुळे तुम्ही अधिक हुशारीने परत पहिल्यापासून प्रयत्न करू शकता. यश म्हणजे निरुत्साही न होता सतत येणाऱ्या अपयशांचा सामना करत राहणं. चुका करण्याची भीती वाटणं हीच माणसाची सगळ्यात मोठी चूक आहे. इतरांनी आशा सोडून दिल्यावरही चिकटपणे प्रयत्न करत राहणं हाच यशाचा खरा मार्ग आहे. तुम्ही जर इतर अनेक व्यक्तींना त्याचं उद्दिष्ट गाठायला मदत केली तर तुम्हालाही आयुष्यात जे हवे ते सगळे मिळू शकेल. जर तुम्ही सकारात्मक, उत्साही आणि आनंदी असाल तर लोक तुमच्याबरोबर वेळ घालवणं अधिक पसंत करतात. तुम्हाला जर लवकरात लवकर सर्वोत्तम यश मिळवायचं असेल तर इतरांना यशस्वी होण्यास मदत करा. तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मानाची, आदराची वागणूक द्या. तुम्ही ज्या परिस्थितीत आहात ती बदलायची असेल तर सगळ्यात आधी वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागा. जेव्हा जेव्हा स्वतःच्या शक्तीविषयी मनात शंका येईल तेव्हा प्रयत्नपूर्वक सकारात्मक विचार मनात आणा, म्हणजे ही निराशेची भावना कुठल्या कुठे पळून जाईल. आपल्या क्षमतेचं आपणच खंखुरं मूल्यमापन करा. उगीच अहंकार, फुकटचा गर्व बाळगू नका, पण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा. दररोज 10 मिनिटं राखून ठेवा. त्यावेळेत श्वासावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे तुमचं मन सकारात्मक विचार ग्रहण करण्यास सक्षम होईल. विश्वास ठेवा, प्रत्येक समस्येवर उपाय हा असतोच. शांत राहा. तणावामुळे विचारशक्तीवर बंधने येतात. तणावाखाली तुमचा मेंदू व्यवस्थित काम करत नाही. अगदी सहजपणे समस्यांना सामोरे जा.
जबरदस्तीनं उत्तर शोधण्याच्या भानगडीत पडू नका. मन मोकळं ठेवा. समस्येवर उपाय लवकरच आणि अधिक स्पष्टपणे समोर येईल. तटस्थपणे, व्यक्तिनिरपेक्ष आणि न्यायबुद्धीने वस्तुस्थितीचं परीक्षण करा. तुम्ही जसा विचार कराल तसे तुम्ही बनाल. तेव्हा मनातील सारे जुनेपुराणे विचार काढून टाका. मनामध्ये विश्वास, प्रेम, चांगुलपणा असे नवे ताजे विचारांचा भरणा करा. अशा प्रकारे तुम्ही आपलं सारं जीवन बदलू शकाल. मानवी मनात अमर्याद आणि अप्रतिम शक्ती ठासून भरलेली आहे. माणसाला कल्पनाही नसेल अशा मोठ्या गोष्टी तो साध्य करू शकतो. वादविवाद टाळा, पण कुणी नकारात्मक विचार व्यक्त केले तर त्यांना सकारात्मक आणि आशादायी विचारांनी प्रत्युत्तर द्या. मन शांत ठेवण्याचा एक मार्ग म्हणजे कोणत्याही गोष्टीवर घाईघाईने प्रतिक्रिया द्यायची नाही. शांतपणे विचार करण्याचा सराव करा. राग येऊ न देणे. शक्तीचा योग्य प्रकारे विनियोग करून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणे यातच खरी कला आहे.